माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत विरोधकांचा गदारोळ, राजदंड उचलण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे नाना पटोले दिवसभरासाठी निलंबित, अधिक व्याजाचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या योजना रोखण्यासाठी कारवाई मोहीम सुरू, अशा फसव्या योजनांवर जनतेने विश्वास ठेवू नये, मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आवाहन, दगडापासून कृत्रिम वाळू तयार करण्यासाठी उद्यापासून प्रत्येक जिल्ह्यात क्रशर होणार सुरू, नैसर्गिक वाळूचा 90% वापर होणार कमी, महसूल मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा, देशात रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, 1,07,000 कोटी रुपयांची तरतूद. न्याय संहितेमुळे जनतेला आता न्यायाची प्रतीक्षा करावी लागत नाही, लवकरच गुन्हे सिद्धतेचं प्रमाणही वाढेल, न्याय संहितेच्या वर्षपूर्तीनिमित्त गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. भारत पाकिस्तान युद्धविरामात अमेरिकेची मध्यस्थी तसंच व्यापाराचा विषय नव्हता, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी वॉशिंग्टन इथे खोडून काढला ट्रम्प यांचा दावा. रेल्वेच्या तिकिटासह इतर सर्व सुविधा देणाऱ्या रेल्वन या ॲपचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते शुभारंभ. मुंबईत झालेल्या भाजपच्या राज्य अधिवेशनात नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची एकमताने निवड. आणि उत्तराखंडमध्ये दरड कोसळून रस्ते बंद झाल्यामुळे राज्यातले सुमारे 150 पर्यटक अडकले. पर्यटकांच्या सुटकेसाठी एकनाथ शिंदे यांचा पुढाकार.